इरावती वहिनीने जर पल्लवी ताईबद्दल घरात सांगितलं तर सगळा गोंधळ होऊन बसेल। आधीच मला यांनी बाबांच्या प्रकरणावरून माफ केलं नाही, त्यात आणखी आता मी तायडीसाठी खोटं बोलल्याचं यांना कळलं तर आमचं नातंच संपेल। देवा देवा कृपा करून मला वाचव या धर्मसंकटातून। मी आत येऊ शकते? या ना, बसा। थँक्स। बोला, कसं वाटतंय आता? खूप बरं वाटतंय। खरं तर मी तुमचे आभार मानायला आले होते। माझे आभार? कशासाठी? कितीतरी दिवसांनी काल मी मोकळ्या हवेत श्वास घेतला, खूप बरं वाटलं मला, आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे। मिस पल्लवी, तुम्ही एकीकडे मला तुमचा मित्र म्हणता आणि दुसरीकडे फॉर्मॅलिटी म्हणून आभार मानताय। अहो, तुम्ही फिट होतात म्हणून मी तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकलो। आणि कसं आहे ना, कधी ना कधीतरी पेशंटला इथनं बाहेर पडायचंच आहे, आणि इनफॅक्ट तुमच्या बाबतीत ती वेळ ऑलरेडी आली। म्हणजे? मी तुमचे सगळे पेपर्स बघितले, आता तुम्ही खूप रिकवर झाला। कॉंग्रॅच्युलेशन। आणि प्रत्येक पेशंटच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण यायचाच असतो की या हॉस्पिटलच्या वातावरणातून बाहेर पडायचं। मिस पल्लवी, ज्या क्षणाची प्रत्येक पेशंट आतुरतेने वाट बघत असतो तो क्षण आलाय। या सगळ्या कोंदट वातावरणातून तुमची आता सुटका होणार। मी तर म्हणतो तुम्ही आजच डिस्चार्ज घ्या, पण फक्त घरच्यांना बोलवून घ्या म्हणजे का। मिस पल्लवी, किती गोड योगायोग आहे हा। काल चुकून आमचा एकमेकांना धक्का लागला आणि आज तो पुन्हा मला भेटला। कसं अगदी ठरवून केल्यासारखं। हा निव्वळ योगायोग म्हणायचा की आणखीन काही? ही प्रेमाची चाहूल तर नाहीये ना? माझ्या या अवस्थेत मी हा असा विचार करणं कधीच योग्य नाहीये, पण माझ्या आयुष्यात असं काही घडतंय हे कळल्यावर सगळ्यात जास्त आनंद तिलाच झाला असता। तरीही मला जेवढं त्याच्याबद्दल वाटतंय तेवढंच त्यालाही माझ्याविषयी वाटत असेल